आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचं मतदान काल पार पडलं। माओवाद्यांच्या हल्ल्याच्या सावटामुळे कालच्यासारखीच आजही पोलिसांची इथे मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात आहे। मतदान पथक सुरक्षितरित्या माघारी पोहोचेपर्यंत जवान इथे सुरक्षा पुरवणार आहेत। निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान पथकांचा बेस कॅम्पच्या दिशेने पायी प्रवास सुरू झाला, तर काही पथकांना रातोरात हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मुख्यालयात आणण्यात आलं। आज दिवसभर मतदान पथकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे। अहेरी उपविभागात अशाच एका अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर जाऊन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। गडचिरोली लोकसभा क्षेत्र माओवाद प्रभावित आहे। अशा भागात मतदान पथकांना मतदानाच्या ठिकाणी नेणं, बेस कॅम्पवर आणि तिथून परत आणणं एक मोठं आव्हान असते। 4 दिवसाची प्रक्रिया 19 तारखेची निवडणूक होती। 16 तारखेपासून हे मतदान पथकं बेस कॅम्पवर गेली होती। आज निवडणूक सुरक्षित पार पडल्यानंतर हे सगळे परत जात आहेत। एका ठिकाणी 900 मतदार होते, तिथले मतदान केंद्राचे कर्मचारी अधिकारी आहे, आपण त्यांना विचारूया कसा अनुभव होता। तुम्ही मतदानासाठी गेले होते, आज तुम्ही परत सुरक्षित परत जात आहात। मतदान पार पाडल्यानंतर काय वाटते तुम्हाला? सर, हे राष्ट्रीय कार्य होते आणि या राष्ट्रीय कार्यामध्ये आपल्या पोलीस डिपार्टमेंटचा खूप मोठा मोलाचा वाटा होता। त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची तकलीफ वगैरे झाली नाही। फक्त आता जंगलामध्ये चालायला लागला हा एकच प्रश्न आहे, बाकी काहीच नाही। आणि तिथले लोकही सुद्धा आम्हाला सहकार्य केले चांगलं। आणि एकंदरीत मतदान हे चांगलं 80% झालेलं आहे मतदान। आणि आता त्या ठिकाणी 80% मतदान झालेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे हे मतदान पथक ज्या ठिकाणी होतं ते 80% मतदान झालेलं आहे। हा अतिसंवेदनशील भाग आहे आणि अशा भागात मतदान एवढ्या मोठ्या प्रमाणात होणं हे नक्कीच लोकशाहीसाठी खूप समाधानकारक बाब आहे असं म्हणावं लागेल। जवान बघू शकता आपण, हे जे जवान आहेत एवढी मोठ्या प्रमाणात जवानांची सुरक्षा आहे। जवान यांना सुरक्षा देऊन बेस कॅम्पवर त्यांना परत नेत आहेत। जवानांनी सुद्धा शेकडो जवान गडचिरोली जिल्ह्यामध्ये ही निवडणूक पार पाडण्यासाठी दिवस रात्र अभियान राबवत होते। 3 ते 4 महिनेपासून हे सगळी तयारी गडचिरोलीचे SP निलोत्पल यांनी केली होती आणि आज संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमधला महत्त्वाचा टप्पा म्हणजे पार पडलेला आहे। आता उद्यापर्यंत आणखी जे मतदान पथक आहे ती सुरक्षित पोहोचल्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया संपूर्णपणे संपली असं आपण म्हणू शकतो। आजचा दिवस मतदान संपल्यानंतर ही मतदान पथकं परत जात आहेत। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। खरोखरच या सगळ्या कर्मचाऱ्यांचं आणि या प्रक्रियेत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचं मनापासून कौतुक केलं पाहिजे। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात।